नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. आईचं निधन, घराची संपूर्ण जबाबदारी पडली वेदिकाच्या खांद्यावर. हालाकीच्या परिस्थितीतूनही ईश्वरपूरची लेक झाली मुंबई पोलीस. घरात आईचा मृतदेह ठेवलेला होता. लहान भाऊ कोपऱ्यात बसून रडत होता. वडील पूर्णपणे खचले होते आणि त्या सगळ्या परिस्थितीत एक अल्पवयीन मुलगी स्वतःचं अश्रू पुसत घर सावरण्याचा प्रयत्न करत होती. त्या क्षणी तिच्या आयुष्यातील बालपण संपले होते. पुढे जे काही होते ते फक्त संघर्ष, जबाबदारी आणि आईचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती. आज त्याच मुलीची मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे. ईश्वरपूरच्या दत्त टेकडी परिसरात राहणाऱ्या वेदिका सुनीता संदीप डाके हिची ही कहाणी अनेक ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल अशीच आहे. वेदिकाचे वडील संदीप डाके हे एका साडी विक्रीच्या दुकानात काम करतात. आई लोकांच्या घराची धुणीभांडी करत होती. अत्यंत सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब जगत होतं. मात्र वेदिकाच्या आईची एकच इच्छा होती, मुलीने पोलीस दलात भरती व्हावी. त्यासाठी आईने स्वतःच पुढाकार घेत ईश्वरपूर येथील हर्ष अकॅडमीत वेदिकाला प्रवेश मिळवून दिला. परंतु नियतीने वेगळाच घाव घातला. प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या 1 महिन्यात हृदयविकाराच्या धक्क्याने तिच्या आईचं निधन झालं आणि घरची संपूर्ण जबाबदारी वेदिकाच्या खांद्यावर येऊन पडली.